तुम्हाला जर टेन्शन कमी करायचं असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ ओपन केलेला आहे. कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी सुद्धा ठीक आहे. नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे. बिझी राहिल्यामुळे माणसाचं अर्ध दुःख आपोआप संपून जातं. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्याचे महत्त्व, त्याची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा अजिबात नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमीच उघडा असतो. प्रामाणिक लोकांपासून 2 पावले दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढे राहिलं पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणं म्हणजेच आदर व्यक्त करणं होत नाही, तर कोणी आल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची आणि आदराची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळालेली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं. मिळून मिसळून सगळ्यांबरोबरच राहावं, पण कोणालाही दबून घाबरून अजिबात राहू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडतच नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणं सुद्धा सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो, मग ते प्रेम असू द्यात, कोणाची साथ असू द्यात किंवा कोणाचा विश्वास असू द्यात. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यानेच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो. माणसाच्या चारित्र्याला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. प्रमाणापेक्षा जास्त समजदारपणा आयुष्याला बेरंग करतो. सत्य सिंहासारखं असतं, त्याला वाचवण्याची अजिबात गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्यावं, ते स्वतःचा बचाव स्वतःच करतं. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकतच राहाल, कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जेवढं तुम्हाला माहीत आहे ते तितकं दुसऱ्या कोणालाही माहीत नसतं. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना अजिबात देऊ नका. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान, खूप शक्तिशाली असतो. कधी कधी नाराज होणं पण गरजेचं असतं. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारी लोक मनाने खूप खरी असतात. मनामध्ये इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाहीतर विचार तर प्रत्येक जणच करतो. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. कमालच आहे, आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते वेळच देत नाहीत. तुम्ही थोडा धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता, विश्वास करता, त्यावेळी शेवटी तुम्हाला 2 पैकी 1 परिणाम पाहायला मिळतो. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जातं. तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता, बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतो, पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव सुद्धा नसते. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा,
तर तुम्ही सुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही, कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापायला जाल तरीही ते तुमच्या डोळ्यातून अश्रू आणणारच. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज ही मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. श्वास तुटणं तर एक छोटीशी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून जातात, मरण तर त्याला म्हणतात. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला एकटेपणा जास्त आवडू लागेल. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभी असतील, पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळंच दिसतं. कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी ऐकलेलं असेल. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाही. काही लोकांना प्रत्येकाच्या हो मध्ये हो म्हणण्याची सवय असते. अशी लोक विषासारखी असतात. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळंच बिखरतं. नातंसुद्धा, आपली लोकंसुद्धा आणि आपलं स्वप्नसुद्धा. संपलं अशा लोकांबरोबरचं नातं ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की हे आयुष्यभर साथ देतील. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरू द्या. हे सगळे तुमची आठवण काढतील. फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. तुम्ही एकटे पडलात ना तर एकटेच उभे राहा. आता कोणाचाही हात घेऊ ना कोणाची साथ. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्कीच मिळेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोचणार. तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये थोडासा जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.